श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रानुसार चैत्र अमावास्या ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. यंदा 17 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी आहे चैत्र अमावास्या. अमावास्या ही तिथी पितरांना समर्पित असते. चैत्र अमावास्येला पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा दान धर्म केल्याने त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात. यामुळे घरातील पितृदोष दूर होण्यास मदत मिळते. या दिवशी गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की चैत्र अमावास्येला पवित्र स्नान केल्याने वर्षभरातील पाप धुवून निघतात आणि मनाची शुद्धी होते. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पुण्य मिळते. विशेषतः सातू, तीळ आणि पाण्याचे दान करणे फलदायी मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत काल सर्पदोष, ग्रह दोष, पितृदोष किंवा अन्य दोष असतात त्यांच्यासाठी चैत्र अमावास्येच्या दिवशी पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हवन, शिव मंदिरात जाऊन पूजा केल्याने दोषाची तीव्रता कमी होते. अमावास्येची रात्र ही तंत्र, मंत्र आणि विशेष साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक साधक या दिवशी शांत ठिकाणी बसून नामस्मरण किंवा ध्यान करतात, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. तसेच अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच श्रीहरी विष्णूंच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच चैत्र अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्यावर तुमच्या पितरांची भरभरून कृपाही होणार आहे. चैत्र अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. चैत्र अमावास्येला गंगा किंवा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतो, भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान हे करायचं आहे. हे स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे, नाहीतर आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तसेच गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते. तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला चैत्र अमावास्येच्या दिवशी सकाळीच करायचे. म्हणजे तुम्ही दुपारी 12 वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे. 12 वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही.
अमावास्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करता आपण जे पण उपाय करतो ते नेहमी कारगर ठरत असतं। त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे ते दूर करण्याकरता सुद्धा आवर्जून आपल्याला घरामध्ये असणारे जे जाळे जळमटे आहेत, कुठेही कचरा किंवा कुठल्याही प्रकारची घाण जी ती घरामध्ये ठेवायची नाही आहे। सर्व नकारात्मकता ज्यामुळे निर्माण होतात त्या वस्तू आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायच्या। त्याचबरोबर आवर्जून आपल्याला फरशीसुद्धा पुसायची। फरशी पुसताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर गोमूत्र टाकायचं आणि आपल्या घराची फरशीही साफ करून घ्यायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं, त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, त्याचबरोबर दरवाज्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला व्यवस्थित शिंपडून घ्यायचं आहे। असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर, त्याचबरोबर उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही। आपल्या व घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते। आता आपल्याला एक कपड्याने या सर्व जागा ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत। अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे। लेपन केल्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या मधोमध कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात, कारण त्या रेषा ज्या असतात त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन, त्याचबरोबर स्वास्तिकला माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचे स्वरूपसुद्धा म्हटलं जातं। आणि जेव्हा अमावास्येच्या दिवशी आपण असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढतो, त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते। आता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा। आता तुम्ही दिवा जो आहे तो मातीची पंती घेऊ शकतात, रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची, तसेच त्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं। आता तूप नसेल तर तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाकलं तरीही चालणार आहे। आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद ही टाकायची। तर प्लेट घ्या आणि त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता ही जी दिव्याची प्लेट आहे ती आपण उंबरठ्यावर जिथे मधोमध स्वास्तिक काढले त्या स्वास्तिकच्या बरोबर मधोमध आपल्याला ठेवायचं आहे। आता मधोमध दिवा ठेवणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही बाहेरनं आतमध्ये येतात आणि जी तुमची उजवी साईड आहे तिथे तुम्हाला खाली हा दिवा जो आहे तो ठेवायचा। आता आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये थोडीशी आपल्याला काळी किंवा पिवळी मोहरी घ्यायची आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा आपल्याला ही वाटी जी आहे ती उतरवून घ्यायची। त्यानंतर आपल्याला जेव्हा ही वाटी उतरवणार आहे ते आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे। 7 वेळा ही वाटी उतरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जिथे आपण हा दिवा प्रज्वलित केला त्या दिव्याच्या बाजूला आपल्याला ही वाटी जी आहे ती संपूर्ण दिवसभर ठेवायची आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ही वाटी आपल्याला तिकडनं उचलायची आहे। आणि त्यानंतर आपल्या घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला नेऊन आपल्याला यामध्ये असणारी जी मोहरी आहे ती टाकायची। एकदा ही मोहरी फेकली की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं, स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे। अशा रीतीने हा आपल्या मोहरी जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवून टाकायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। अशा रीतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे ते आवर्जून अमावास्येच्या दिवशी करायचे। त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर दोन्ही साईडला आपल्याला थोडं थोडं पाणीसुद्धा शिंपडून घ्यायचं, कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आणि जेव्हा असं हे आपण पाणी उंबरठ्यावर शिंपडत असतो तर ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात आणि आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला प्रत्येकाला आवर्जून चैत्र अमावास्येच्या दिवशी सकाळीच करायचेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।